काही लोकांचं मत आहे आमच्याकडे विद्वान माणसांची संख्या जास्त आहे, असू दे, तरी काळ नेणार. विद्वानाची संख्या सगळ्यात जास्त लंकेचा राजा रावण याच्याकडे 127 लोक विद्वान होते. त्याच्यातल्या एका विद्वानाचं जर चरित्र बघत गेले तर अख्खं जीवन प्रकाशमय करणारं जीवन, इतके इतिहास 127 लोकांचे गोड होते. ते रावणाच्या सानिध्यात होते. रावणाच्या सानिध्यात ते नव्हते, रावणानं त्यांना आपलंसं केलं. कारण कोण्याही क्षेत्रात जर माणसाला मोठं व्हायचं असेल तर सात्विक माणसं जवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. एखादा महाराज असेल, त्याला समाज चांगलं मानित असेल, त्यानं सुद्धा चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहायचं, नाही तर त्याचं कोण्या दिवशी वाजल काही सांगता येत नाही. राजकारण सुद्धा तसंच असते. राजकारणातली उगत लोक नाव ठेवतात, मला त्यांनी पाळलं. त्यांनी पाळलंच नाही, तुझ्या सोबतचे कार्यकर्ते हरामखोर होते. विठाला 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 विठाला. पुणे क्षेत्रात संसारात पण माणसं म्हणतात नाही हो त्यांचा आमच्यावर वाकडा डोळा आहे. काहीच वाकडा डोळा नाही. तुमच्यातलं एक गध होतं, तुम्ही गण 2-3 कमवायलेत, पण ते नालायक गमू लागलं आणि त्याच्यामुळे तुमचं वाजलंय. माणसाच्या सानिध्यात जितकी चांगली माणसं येतात तितका माणूस मोठा होत असतो. क्षेत्र कुठले असू द्या, पारमार्थिक क्षेत्र असू द्या, शेती क्षेत्र असू द्या, व्यापार क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, वैद्यकीय क्षेत्र असू द्या. डॉक्टर विद्वाने बहुतालची नालायकी, ते पेशंटला सोय चांगली देत नाहीत. बसला त्याचा दवाखाना, डॉक्टर चांगले हो, पण ते काय बाकीचे लोक विचारितच नाहीत. ते टायमाला काहीच देत नाहीत. तिथं साफसफाई नाही, काय नाही, काय नाही. वाजलं त्या डॉक्टरचं. कुठलंही क्षेत्र असू द्या, माणसं चांगली असावं. रावणाने 127 लोक आपलेशी केली, काय डोकं असेल त्याला. म्हणून रावण पंढरपुरातला मालक सुद्धा मारू शकत नव्हता रावणाला. एवढा मोठा रावण शक्तिशाली होता. तुम्हाला मी बोलून गेलो माणसं चांगली असावं. रावण ज्या वेळेला मृत्यू पावला का, म्हणजे खालच्या लोकांनी गणलं येऊ देऊ नका, माझ्याकडे पैसे असले यम जवळ येत नाही, याच्याकरता सांगायला. आपल्याकडे पैसे असून असून किती का असणार आहेत. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर यमधर्माकडे गेला. यमधर्मानं त्याचा सत्कार केला. यमडे कोणाच्या पाया पडतील, यमधर्म पडत नाही. हे माणसाला नेणारे हे यमडे असतात, काळदंड वगैरे, हे यमधर्म पडत नाही. यमधर्म पांडवाच्या सुद्धा पाया पडला नव्हता. धर्माला पाया पडावं लागलं यमधर्माच्या. आणि नष्टचर्येमध्ये आम्हाला मदत करा, त्यावेळेला यमधर्मानं पांडवाच्या डोक्यावर हात ठेवला. त्यावेळेला पांडव विराट राजाच्या घरी माऊली बाबा नष्टचर्येत राहिले. ही यमधर्माची कृपा होती. महाभारत कधी कधी चांगलं वाची जा, किंवा ज्यानं चांगलं पाठ केले त्याचं ऐकी जा. भांगाऱ्या भुंगाऱ्याचं ऐकत आणि मातीत जातात. विठाला विठाला विठाला. यमधर्माने सत्कार केला. काही ठराविक लोकांच्या यादीत, यमधर्माच्या यादीत ठराविक लोक, त्याच्यापैकी एक रावण होता. रावणाने विचारलं, यमराज एक बोलू का मी? मला नेण्याच्या बाबतीत मी मरायच्या अगोदर तुमचं काय मत होतं? काय हुशार रावण बघा ना, ज्याच्याकडून सत्कार घेतला त्याच्या किती लांबीच कायला. विद्वत्ता बघा, याला विद्वान म्हणत असतात. रावणाने विचारलं, यमधर्म महाराज, मी मरायच्या अगोदर तुमचं काय मत होतं माझ्याविषयी? यमाच्या डाव्या डोळ्यातून टप 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 पाणी आलं. त्या पाण्याचा अर्थ असा आहे, राजन, या पृथ्वीवरची कुठलीही शक्ती तुम्हाला मारू शकणार नाही. एवढी मोठी ताकद तुमच्यात, फार मोठी शक्ती. म्हणे प्रभू रामचंद्र 1 कोटी राम जन्माला आले असते तरी तुम्हाला मारलं नसतं, मारू शकत नव्हते. रावण हसला म्हणले, यमधर्म महाराज, तुम्ही सरळ सरळ म्हणता 1 कोटी राम जन्माला आले असते तरी तुला मारू नव्हतं कोणी, आणि मला मारलं कसं? त्याचं एकमेव कारण आहे,
बाजूला माणसं विद्वान होते, पण भाऊ मूर्ख निघाला. बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची पात्रता माझ्यात नाही, माझी लायकी नाही, माझी योग्यता नाही, माझा अधिकार नाही. का अधिकार नाही? कारण बिभीषण नामधारक होता. तुका म्हणे अग्नी झालाशे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची आहे. मारुतीरायने अख्खं गाव जाळलं पण बिभीषणाचं घर जाळलं नाही. प्रतापे सबळ नामाची आहे. एवढी मोठी बिभीषणाकडे शक्ती होती, पण एका ठिकाणी बिभीषणाला मूर्ख उपमा दिली. मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. रावणाला यमधर्मानं सांगितलं, राजा 127 लोक चांगले होते, पण भावविरोधात गेला म्हणून तो वाचलं. म्हणून संगतीत माणसं चांगले असावं. जेव्हा जेवायला बसल्याच्या नंतर एक तर दुरून असावा, ते फुटका नसावा, नाही तर दुरूनच नसावा. पोळी वाहडी काही वाहडी कुस करायची आणि त्याच्यावर आमटी घ्यायची. चेअरमन काला करून खाऊ शकते माणूस, पण दुर्नात आमटी घेतल्यावर पुढचा वाढायला तिकडे गेला तो रग दुर्नातली आमटी शेजाऱ्याच्या धोत्राखाली गेली. म्हणजे असे फुटके दुर्ण काय कामाचे? माणसाचा बेविश्वास होतो ना. जवळ माणसं गोड असावा. 127 विद्वान ज्या रावणापाशी होते, त्या रावणाच्या उशाला काळ बसला. आपल्या बाजूला सगळे चोर आहे, त्याचं ध्यान ठेवा. विठाला विठाला आपल्याला दक्षिणेचा राजा कधी नेईल याचा भरोसाच नाही. मोठ्या श्रद्धेने सांगतो तुम्हाला, काळ कोण्या कोण्या माणसाच्या, किती मोठ्या लोकांच्या उशाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वैकुंठवासी स्वर्गीय मातोश्री रखमाबाई दरवडे ना, रखमाबाई बाबा दरवडे ह्या विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. निरोप आला दक्षिणेच्या राजाचा, बाई यावं लागतंय. जी दादा. निघाल्या त्या. प्रत्येकाला निमूटपणे सहन करावं लागतंय. लाखो पेशंटला दुरुस्त करणाऱ्या डॉक्टरला जर दक्षिणेच्या राजाचं पत्र आलं तर त्या डॉक्टरला म्हणता येत नाही, यमराज मी लय लोकायला नीट करतो, मला ठेवा. नाही, सगळ्यांना नीट करणारा दक्षिणेचा राजा यम आहे. त्याचं ऐकावंच लागतंय. तुमच्याकडे पैसे किती आहेत याचा विचार करायचा नाही, तुमची सत्ता किती मोठी आहे त्याचा विचार करायचा नाही, तुम्हाला लोक किती मानतात त्याचा विचार करायचा नाही. मालकाची चिठ्ठी आली, निरोप आली की बरोबर ते निरोप स्वीकारावा लागतो आणि जावं लागतंय. तुम्ही कोर्टातल्या समन्स आल्या असं तसं करताल, गावालाच गेले, हजरच नाहीत, अमकच नाही, तमकत नाही, फाईनच भरू वगैरेच भरू, ते तिथं चालते. पण हे जे कोर्ट आहे ना, ह्या कोर्टाला कितवा नंबर द्यावा हे आतापर्यंत ब्रह्मदेवाला पण कळालं नाही. सेशन कोर्ट, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट, कांत कोर्ट हे खालच्या कोर्टाला नाव द्या, पण वरच्या कोर्टाला कुठला न्याय द्यायचा आहे किंवा नंबर कुठला द्यायचा आहे, त्याला उपमा काय द्यायची, महाराज चतुराननाच्या सुद्धा डोक्यात नाही. दक्षिणाधीयन पतय कलो मिमकृतुजन भय जायन्ते मृत्युर्सारं स्ततेव छाया मृत्युर्सारं स्ततेव छाया मृत्युर्सारं स्ततेव छाया यत यमग्रोयं भयन्ति पंता कालछंद भय जायन्ते दंडाभिमान सकल सुधा दंडाभिमानं सकल सुधा दंडाभिमानं सकल सुधा. अभिमानानं उंच असा ज्याचा दंड आहे, ज्यानं ज्याच्यासाठी वरी केला त्याच्यासाठी लाकडं मळ्यात नेऊन टाकावत लागते. विचारच करायचा नाही त्याच्याकडे पैसे किती आहेत, त्याचं वय किती आहे. वय जरी लहान असलं तर त्याचा सुद्धा विचार करता येत नाही. जन्मले ते बाळ जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ वाट
आम्ही बऱ्याच वेळेस मोबाईलवर याच्यावर, माझ्याकडे तर मोबाईल मोठा नसतो राजू, पण दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये कधी कधी गाडीत कोणी काढा तर तुमचं दाखवत असतात. वा 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 वा, छोटा पुढारी. यांना छोटं नाही म्हणायचं इथून पुढं. हे कशा करता मोठे म्हणायचे माहिती आहे का? यांच्यासारखा भारतात पुन्हा होणारच नाही. असा पुढारी घनश्यामजी, वा. तुम्हाला सुद्धा घनश्यामजी दरवडे, वा. याच कुटुंबातले का? वा 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 वा, मग तर काय पाहायचंच काम नाही. छान, तुम्हाला सुद्धा प्रणाम. एका कमी वयात बोलण्याचं धाडस, नाविन्य भगवंतानं दिलेला एक तो सद्गुण असतो. म्हणून घनश्यामजी तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तारखेच्या संदर्भात चिनलगे सरपंच, रात्री 2 वाजल्यापासून आम्ही त्यांची झोप मोडी. आम्ही झोप तुमची मोडी त्याबद्दल क्षमा मागतो, पण तुम्हीच आम्हाला बेजार केलं. तुम्ही जर इतकी लांबची तारीख नसती घेतली तर आम्ही कशाला झोप मोडी असते, है की नाही माऊली काका? मी कुठं जिंतूर तालुक्यात रात्रीचं कीर्तन, सकाळी निघाव. ड्रायव्हरनं सांगितलं आपल्याला ते गाव सापडत नाही महाराज. चला म्हणलं. मग त्यांना म्हणलं आम्हाला आंघोळीची सोय करा. ते काकांकडं, त्यांच्याकडे सोय केली काकांकडं. चांगलं आंघोळीला गरम पाणी टाकलं. ते म्हणले सोय कशी काय झाली? म्हणलं जमला गडे मेळ. आता सासरवाडीत जावाई गेल्यावर त्याची सोय जितकी होती त्याच्यापेक्षा जास्त झाली. हो, अजून याच्यापेक्षा काय सोय पाहिजे? फार सुंदर. सतत सरपंच परिसरात कीर्तनाला आवर्जून येतात. कुठपर्यंत बी तिकडे कुळधरणला वगैरे आपलं खूप ठिकाणी हजेरी लावतात. आध्यात्मिक त्यांचा पिंड आहे. नलगे सरपंच, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित आलेली सगळी सहकारी. येता येता आम्ही चेअरमनकडे सुद्धा गेलो. त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. आदरणीय बाळासाहेबजी महाले, महाडिक बाळासाहेबजी महाडिक, ते सुद्धा राजकीय क्षेत्रात त्यांचं गोड असं प्रकारचं वैभव आहे. त्यांना सुद्धा प्रणाम करतो. वारकरी संप्रदायात त्यांनी सुद्धा वर्णी लावली. बाळासाहेबजी तुम्हाला सुद्धा प्रणाम. साऊंड सिस्टीम वाले, गोड साऊंड सिस्टीम, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला 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 चांगली साऊंड सिस्टीम. आमच्या वारकऱ्यांना आवाज चांगल्या प्रतीचा द्या. तुमचं देव कल्याण करेल. येऊन या काळ बैसला शेवसा. काळानं आतापर्यंत कोण्याच माणसाला सोडलेलं नाही. मग एक जण म्हणला महाराज, वाईट काम करणाऱ्याला बी काळण्यात लागलाय आणि चांगल्याला काळणे तूच, मग चांगलं वागायचंच काऊन? असा एक सोमळ्या भेटला. त्याला सांगितलं, भडव्या तुझी व्याख्या कुठेही लागू होत नाही हरामखोरा. काळ सज्जनाला नेतो आणि दुर्जनाला नेतो, पण सज्जनाला आणि दुर्जनाला नेण्यातला फार फरक आहे. मांजर जणल्याच्या नंतर या घरून त्या घरी 5-7 घरी फिरत असती. तोंडानच पिलं इकडची तिकडे नेती, पण दात लागू देत नाही पिलाला. आणि उंदीर जाताना मग चांगल्या माणसाला मांजर पिलाला जशी या घरी त्या घरी नेती, तसा काळ चांगल्या माणसाला नेतो आणि हराम खोरायला उंदरासारखा नेतो. विठाला विठाला राहिला प्रश्न, कोणाला कशा कशाचं गंडल आला असेल, कोणाला संपत्तीचं, कोणाला विद्वत्तेचं, कोणाला सत्तेचं, कोणाला कशाचं, तर याच्या बाबतीत विचार करायचा नाही. विश्व ज्याच्या कृपेने चालतंय त्यानं अवतार घेतल्याच्या नंतर त्याचं कार्य संपल्यावर त्याला थांबता येत नाही. आपण त्याच्या कृपेने जन्माला आलो, आपण कधी मरू इतकं मात्र लक्षात ठेवा. येथे नाही मोरो आले अवतार, येथे नाही मोरो आले अवतार, येथे नाही मोरो आले अवतार, येथे नाही मोरो आले अवतार.
महाराज. ज्यांनी सृष्टी निर्माण केली या सृष्टीचा तो रचेता आहे. त्याच्या कृपेशिवाय झाडाचं पान हलत नाही, त्याला थांबता येत नाही. तुमची आमची काय सत्ता आहे, काय पात्रता आहे आपल्याकडे, काय लायकी. एक माणूस इतका श्रीमंत नलगे सरपंच, त्याच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. माझ्या गोळ्या संपल्या नाही, मी गांजा वडीत नाही, मग काही दुखत नाही, माझ्या काय डोक्यावर परिणाम नाही. दुखतंय फक्त कंबर, याचा डोक्याचा काही संबंध नाही. त्याच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. अशा त्याच्याकडे 7 कोटी चौकटी होत्या. 7 कोटी, एक चौकट 22.5 क्विंटलची. तोळा काय, एका किलोत किती तोळे बसते. मग 700 कोटी गुणिले आपलं 700 कोटी, 7 कोटी चौकटी गुणिले 22.5 क्विंटल सोनं. तुमच्याकडे आकडा कॉम्प्युटर मध्ये बसत असला तर काढा, आणि दुसरी गोष्ट सहन होत असला तर काढा. पहिला मुद्दा. बऱ्याच वेळेला अंगातल्या बिमाऱ्यापेक्षा एक दुसरी बिमारी सुडके माऊली इतकी वाढली की दुसऱ्याचं काऊन चांगलं चाललंय. ह्याच बिमाऱ्या पोट्यात डब्बे वाढले. त्यांनी बंगला बांधला हो, त्याला गौसला असन का, तू कर ना. तुला गौस देत का पाय ना कोणी दाढी केलेले केस तरी. हा लोकायचं इचकी तू भडव्या. विठाला 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 एक चौकट विकल्याच्या नंतर 35 बारे आमदार. ही व्याख्या एक तीळ मात्र खोटी नाही. शिक्षण असू द्या 7वी, पण जितका अभ्यास केलाय तितकाच बकबक करतो, त्याच्या व्यतिरिक्त टरटर करणारच नाही. कारण मला कोणी विचारू शकते महाराष्ट्रात. त्याला मी सांगेल 22.5 क्विंटलचे पैसे किती होते बघ, लक्षात घे. मग पाय, मग एवढा मोठा श्रीमंत, त्याला 2:18 दक्षिणेच्या राजानं आपटू आपटू हाणलं. आणि दिवस माळवायच्या अगोदर 14 मिनिटानं त्याचा अंत्यविधी झाला. आपल्याकडं पुराण शास्त्रामध्ये एक प्रभेद होता. सूर्यास्त झाल्याच्या नंतर अंत्यविधी करत नव्हते, तो काल होता. आणि जर करायचा असेल तर असा एक नियम सांगितला. त्या व्यक्तीला सूर्य मावळायच्या अगोदर उदबत्ती पेटून त्याच्या पायाला किंवा कुठंतरी असा चटका द्यायचा, आणि मग त्याला नंतर रात्री कधी फुकाते जो तो भाग होता. त्याला अजून 2-3 कारण होते. जाऊ द्या, मी इतके कशाला सांगू, सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. म्हणून सूर्य मावळायच्या अगोदर 14 मिनिटांना आधी जाळला. किती मोठा रावण, 7 कोटी घरं सोन्याची, 127 त्याच्याकडं विद्वान होते. समुद्र वलयांकित स्वराज्य होत. काशीतला मालक रावणावर प्रसन्न होता. सूर्य दिवे लावायला येत होता, चंद्र वारं घालायला येत होता, वरून सडा टाकायला येत होता, ब्रह्मदेव देवदहाला येत होते, गणपती बाप्पा गुरांची जनावरांची सेवा करत होते त्यांच्याकडे. एवढा मोठा प्रभावशाली रावण, पण मारला. त्याच्याही उशाला काळ बसला. तुम्हा आम्हाला काळ कसा सोडील. एक जण म्हणला, महाराज काळ नेतूच न, मग इतकं काय मरणावं सांगायचं. याच्या करता सांगायचं नीट वाघ. 60-65 वर्षात गुंडाळून जायचंय, जरा हिशाबात वाघ. मेल्याच्या नंतर 4 लोकांनी तुझ्यासाठी चांगले शब्द टाकावा, असं करून मर. नाही तर तू काही कमीलं तर सगळं मागच्याच चोरायला ठेवून जावं लागतंय. विठाला विठाला म्हणून मृत्यूच्या बाबतीत ऐकायचं. एक चक्रवेन नावाचा राजा होता, फार विद्वान राजा. बाळासाहेब हे चरित्र आवर्जून ऐका. तुम्ही ऐकलं असेल नसेल याबद्दल दुमत नाही, मी फार अभ्यासू नाही असं म्हणत नाही, पण मला छंद अडचणीत हात घालायचा. पुराणात बरं कोणाचं इचकीत नाही. आणि कशाला इचकायचं, जो सकाळी पाणी नेत नाही त्याचं इचकायला मी रिकाम आहे का. आणि काय पदरात पडणार आहे त्याचं इचकून, आपल्या काय गरज आहे का त्याच्याहून. चक्रवेन नावाचा राजा आहे, पुण्यशील पावन सात्विक तात्विक सदाचारी. आपल्या राज्यावर निष्ठा ज्याची आहे त्याला राजा म्हणतात.
मोठा माणूस कोणाला म्हणतात माहितीये का? आपल्या राज्यातली माणसं मोठी व्हावा असं ज्याच्या मनात आहे त्या राजाला मोठं म्हणतात. सगळ्याला दळून मीच मोठं व्हावा अशाला हरामखोर भडवा म्हणतात. विठाला 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 विठाला. माणसं कोणालाही मोठं म्हणते. माणसं फार शहाणे असते असं काही विषय नाही. ते कोणालाही मोठे म्हणतात, कोणालाही मोठं म्हणतात. झाडाखाली उगवलेला लावलेल्या पेरलेल्या धनाला फुलन फळं लागत नसते. झाडाखालच्या उसाला 4च पेरे येतात, 5वं पेरच फुटत नाही. जमीन वाळत नाही, पण झाडाखालच्याला 4 किंवा 5च पेरे येतात. झाडाखाली सोयाबीन लावा, झाडाखाली कांदा लावा, चिंगळीच. बारक्या कांद्याला काय म्हणते? चिंगळी. वा छोटे पुढारी आमचे. कापूस लावा, बोंडच लागत नाही. मोठाली झाडं बारकाल्या झाडाला उबदाऱ्याच येऊ देत नाही. आणि तरी तुम्ही त्याला मोठाले म्हणता. हे मोठाला म्हणणाऱ्याची बसायची जागा निबर दांड्यानं हाणायला पाहिजे. 2-2 महिने भडवायला खाली बसताच येऊनी. कोणाला मोठं म्हणता? अरे जो आपल्याला मोठं करतो त्याला मोठं म्हणायचं. विठाला विठाला विठाला. बघा चक्रवेन राजा, ह्या राजाकडे जयपत्र मागण्यासाठी रावण गेला. रावण तिथं मूर्ख ठरला. विवेक संपन्न रावण होता पण मूर्ख ठरला. तुम्हाला एक सांगू का? आचरणशील माणसाकडे माऊली दादा पैसे नसू द्या, पण आचरणशील माणसाच्या नादी लागू नये. त्याच्या विरोधात जाऊ नये. कारण त्याच्याकडे पैसे जरी नसली तर त्याच्यावर वरच्याची कृपा असते. एक न एक दिवस आचरणशील माणसाला त्रास देणाऱ्या माणसाला वरचा नागडा नाचित असतोय. इतकं मात्र लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला. क्षत्र कुठलंही असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या. मी आधीच सांगितलं, नुसतं परमार्थ नाही, कुठलंही क्षेत्र असू द्या, चांगलं वागणाऱ्यांना नाही त्रास द्यायचा. रावणानं आचरणशील पवित्र राजाला त्रास द्यायला जयपत्र मागितलं, नाही मिळालं जयपत्र. जलाट म्हणला देत नाही. आणि चलत नाही रावणाचं काही. रावण हा पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली पत्नी पळू शकतोय. ताकद किती आहे कल्पना करा. पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली भगवान प्रभू रामचंद्र आणि प्रभू राम पेटेवरचे मालक एकच आहेत, विष्णूचाच अवतार. 7व्या अवतारातल्या जगाच्या मालकाची पत्नी पळू शकतो. त्याची शक्ती किती मोठी असेल कल्पना करा. त्याच्या बुद्धिवादावर भगवान शिवशंकराला प्रसन्न करून 7 कोटी गावाचं घराचं गाव, 7 कोटी सोन्याच्या घराचं गाव तो आपलंसं करू शकतोय. डोकं किती मोठं असेल कल्पना करा. पण त्याला काहीच मोजलं नाही. चलाट फक्त श्रद्धेची ताकद. आणि एके दिवशी चक्रवेन राजा रावणाच्या नगरीत जयपत्र मागायला गेला. जयपत्र म्हणजे चक्रवेननं सांगितलंय, गुप्तचर लंकेच्या राजाला रावणाला म्हणाव मन मी चक्रवेन राजाला भिलो म्हणून. दे लिहून जयपत्र. ते गुमास्ता गेला हजारे बुवा. त्याची हिंमत नव्हती रावणाला सांगायची नलगे की चक्रवेन आला आणि जयपत्र मागायला. रावण भावाच्या थोतरीत हाणू शकत होता भजन करणाऱ्या. तर हे मधल्या लोकायला तर कुठं कुठं हाणीन त्याचं मिळत नव्हतं. लय अवघड होता. अहो त्याच्या मामाची इच्छा नव्हती मारुती रायला फसायची, मरायची बी नव्हती. हो त्याचा मामा सख्खा मामा, हो त्याची इच्छा नव्हती हो मारुती रायला फसवायची. पण रावण म्हणला होय महाराज. त्याला महाराज व्हायचंच नव्हतं कारण ते मांस खात नव्हता, ते हाडं खात होता. मांस खाल्लं नाही रावणाच्या मामानं. मज्जातंतू नैव भक्षंती आस्तित भक्षंतीच ततो हो मारीचो भयस्थित नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन लिहिले का? तुमचं नशीब खोटं तुम्हाला ऐकायला भेटलं नसेल ते तुमचं नशीब पालतं. त्याला मी काय करणार आहे? तुम्ही वाची जा चांगलं. खपक्या मोबाईलात भेताडासारखे तुम्हाला इचकी जाणं. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला 3-3 वाजूस तर बोलतात जेवलास का
काय खाल्लं सर, काय पालथा करू तू त्याला इच्छू घेचकू, तो काय तू भलं करणार आहे. 8 लोक होते. आस्ती भक्षंती ही लंकेशा गेयम निशाचरो कृतु. 8 राक्षस होते. निशाचर म्हणजे राक्षस, आस्ती म्हणजे हाड पचवणारी. मग हाड पचवायची ताकद फक्त सर्पात आहे. साप बंधा प्राणी गिळतो, बगळा बंधा प्राणी गिळतो, बारीक उंदीर असेल तर बगळा बंधा गिळतो. आस्ती पचवायची ताकद आहे. आस्ती पचवायची ताकद पालीत आहे. आस्ती पचवायची ताकद सरड्यात आहे. छोटे का होत नाही पण ते पचवू शकतो, बाकी लोकांना आस्ती पचत नाही. मग आस्ती हाड पचवायची ताकद ज्याच्यात येते महाराज होत असतो का? आणि त्याला महाराज केलं ना, दट्टाच तसा होता ना त्याचा, रावणाचा दट्टाच होता त्याचा. तू होतो नाही महाराज? ते म्हणला महाराज होतो पण काम काय करायचं, मारुतीला फसवायचं. काय काम झालं तुमचं, आगाऊच काम, आणि ते हानीन न. आणि रावण म्हणला ते हानीन, तू नाही झालं मी इथं हानीन, मी आणतो म्हणला तुला, तू नाही तिकडे गेल्यावर. बायकोलाही हुशार होती त्याची, ती म्हणली माय तिकडे गेल्यावर बी मरायला लागलात ना, आणि इथं गेल्यावर बी मरायलात ना, पण तिकडे गेल्यावर वारकऱ्याच्या हातान मरण आलंय, आणि इथं आल्या तुमच्या नालायक राजाच्या हातान मरण आलंय, त्याच्यापेक्षा तिकडे जा. दट्टा होता त्याचा, दट्टा होता. हे शक्तिशाली रावण होत. कालनेमी नावाच्या व्यक्तीला असत फसिलं त्यानं. ए चल पळ, जाय म्हणले मारुती राहील फसवायला कालनेमीला. मारीच्याला हरण व्हायला लावलं. तुम्ही मस्त ऐकतात जे सांगितलं ते. पण नंतर कळाल्यावर म्हणले असते गिरगावकर इथं हुकला गडे. हो, मारीच्याच्या जागेवर कालनेमी घातला आणि कालनेमीच्या जागेवर मारीच घातला. हे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जोपर्यंत बुद्धीचा वापर करत नाही तोपर्यंत नालायक लोकांचं शिजत राहील. तुम्ही बुद्धीचा वापर करा, सात्विक लोकांना आपलंसं करताल. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही वाचन करताल त्या दिवशी आम्हाला कीर्तन करत असताना अशी धसकी वाटल, हे गिरगावकर हिशोबात बोल, अभ्यासू लोक पुढे आहेत, घामानं घाष्टा पिवळा होती कष्टा, इतकी ताकद. सर्व त्यात ताकद असली पाहिजे ती. तरी काय आता तुम्ही असं काही अभ्यास करत नाहीत काय नाहीत, त्याच्यामुळे मग चाललं सगळ्या भंगऱ्या भुंगऱ्याचं आमचं असंच. गुटखे खाणार राहायचं, बिड्या वाढणार राहायचं, पुड्या खाणार राहायचं. हा लय मस्त कीर्तनकार आहे ते. चालू कीर्तनात तांबाखू, हो चालू कीर्तनात असा बॉक नका, तरी तुम्ही त्याला पाकिट देता. तुमच्या घराला कुपाटी लागन. विठाला विठाला नका आणू मला. तुम्हाला वाटत असं एक कडक बोलते नका आणू, तुम्हाला 30 गाव पाठ्याला 36 गाव, मी काय मागे लागे नाही, काय गरज नाही. पण ज्या विटेवरच्या मालकाच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खातो त्या संतांनी सांगितलेलं काम गोड सांगणार. तुम्हाला आला राग तर येऊ द्या, काय घेणे त्याला. त्याला कारण सांगू, परमार्थ भ्रष्ट करणाऱ्या लोकांना जे प्राधान्य देते, परमार्थ भ्रष्ट करणाऱ्या, परमार्थाला कलंकित होऊ शकत नाही. माऊलीजी काय टप्पर असती. समुद्रात किती ढेकळं टाकल्यावर पाणी गढूळ होईल. समुद्रात किती तुम्ही हायवा मातुडं टाकल्यावर समुद्रातलं पाणी गढूळ होईल. मग एकटाच महात्मा 7 समुद्राला पुरून उरलाय. त्या व्यक्तीचं नाव माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, ज्ञानाचा सागर. एकटेच आळंदीतले मालक 7 समुद्राच्या व्याप्तीच्या पलीकडे त्यांच्या बुद्धीचा अभ्यास आहे. बाकीचे 17 लोक तर बाजूला आहेत अजून. आणि काय भंगारे भुंगारे पानछेट परमार्थाला कलंक लावण्याचा प्रयत्न करू शकते. हे आराम खोरायन फक्त त्याच्या बायकाच जगो, इकडचं काय करू शकते ते. विठाला 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 पण कधी कधी मद्यपान करणारा असेल, व्यसन करणारा असेल, तुम्हाला त्याची कला आवडत असेल आणि तुम्ही त्याला या स्टेजवर बोलून प्राधान्य देत असाल तर परमार्थाला दोषी, परमार्थाला कलंकित करण्याचं काम यजमान करायला लागलाय. म्हणून त्या हरामखोरानं केलेलं पाप पैसे देणाऱ्याला सुद्धा अर्ध बोकांडीवर पडतंय. दोघाशी पतन सारिखेशी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेशी. म्हणजे या जागेवर चांगलं ऐकायची मानसिकता ठेवा. कीर्तनात कीर्तन झकात झालं पाहिजे, लयच रंगलं पाहिजे. साड्याने सुन्नाची तू काय महाराजायला नाही, इथं नका ती भावना ठेव. चला
ए जाऊन सांग गुमास्ता जयपत्र पाहिजे. रावणाकडे श्राद्ध होतं. आज जसे आजीबाईचं वर्ष श्राद्ध आहे तसं श्राद्ध होतं. रावण तर्पण करणारा माणूस होता. श्राद्धाच्या दिवशी तर्पण करत असतात दक्षिणेकडून. या नावय भयो जय स्थितो यत्पतयं भयंजनाः जज्ञिरे पिविष भय सर्वास्थितमग्ध भरवो जतंजयो दुर्वा सर्वस्थिता भयो दर्भासन सकल विजये लुप्त पिंडो भय पिंडो मुक्त पिंडस्ततेव च वाराणस भयस्थितं गयाव्रजनो जयस्तु यत्मंगला सव्याप सव्यम यज्ञोपवितस्ततेव च रक्तचंदनम अरक्तपुष्पाधि अंगुष्टाधि स्नान भयो यन्मिद्यायन बकल सुधा भय व्याप्ति यन जायन्ते ऋतुसारा भय संग सुदान ऋतुसारा भय संग सुदान ऋतुसारा भय संग सुदान. दक्षिणेकडून करून माऊली दादा तर्पण करणारा रावण हातातल्या सोन्याच्या अंगठ्या काढून टाकल्या. दर्भाच्या अंगठ्या बोटात घातल्या. पक्षाच्या दिवशी दर्भाच्या अंगठ्या बोटात घालीत असतात. जाणू उलट घातलं सव्याप सव्य. कधी डावीकडे उजवीकडे. यज्ञोपविता सव्याप सव्य सकल स्थितो यत्मत्कर्मणाः काल सरपर शांतिर्स्ततेव चाय यत् त्रिपिंडी आप्तेष्टि भय सर्वार शांतिर्मुच्यते नाम पितृदोषा निवारण हितार्थायां लुप्त पिंडोदक भयो. पूजा चालू आहे आणि गुमास्त्यानं सांगितलं राजन जयपत्र मागण्यासाठी. चक्रवेन नावाचा राजा आलाय. चक्रवेन राजाचं राज्य किती मोठं होतं सांगू. रावणाच्या लंकेतल्या 1% लोकायला बाथरूमला जायला जितकी जागा लागती का सरपंच 1% लोक 1% लोकायला बाथरूमला जायला जितकी जागा तेवढ्या जागे इतकं त्याचं राज्य. आणि त्यानं रावणाशी पंगा घ्यावा. त्यानं म्हणावं मला जयपत्र पाहिजे. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. किती मोठ्या माणसाच्या उशाला काळ बसला. कारण कीर्तनकार किती विद्वान आहे त्याच्यापेक्षा त्याच्या कडव्यावर किती बोलतो हा महत्वाचा विषय. विहिरीला पाणी किती आहे त्याच्यापेक्षा उभं राहून बाऱ्या किती गोड द्यायला आहे. किती दारं धरायला. आमच्याकडे दारं म्हणतात. रात्रंदिवस विहिरीचं पाणी उपसत नाही. मस्त जांभळी खाली झोपला. ऊस कोरडा एरांडच भिजले. ठीक आहे म्हणले. त्यांना सांगावं 3 दिवसाकरता व्रतस्थ आहे. माझ्याकडे विधी आहे. पिंडाचा श्राद्धाचा विधी आहे. पक्ष आहे माझ्याकडे आणि 3 दिवस थांबा. ते थांबला राजा. चक्रवेन राजाकडे 127 सैन्य होतं. फक्त 127. रावणाकडे 1 लाखापेक्षा जास्त हत्ती होते. पांढऱ्या रंगाचे सांगायलो 1 लाखापेक्षा जास्त पांढऱ्या रंगाचे हत्ती होते. मला वाटतं इथं बसलेल्यानं पांढऱ्या रंगाचा हत्ती पाहिला का ना कोणी आतापर्यंत. हातवरी करा बरं. पांढऱ्या रंगाचा त्याच्याकडे 1 लाखापेक्षा जास्त. अधिष्ठितम ब्रह्मकन्या भयो कुंजरो धवल कांती जायो. ज्या हत्तीवर ब्रह्मकन्या म्हणजे सरस्वतीची कृपा असती अशी धवल कांती पांढरे शुभ्र हत्ती लाखापेक्षा जास्त त्याच्याकडे होते. ऐरावत नावाचा हत्ती इंद्राला प्राप्त झाला. पण रावणाला पोट्टा असं इतकं शक्तिशाली होतं. त्यानं ऐरावत हत्ती सगळं ज्याच्याकडे 222 पद आहेत एका मंत्र्याकडे. आपल्याकडे 1 किंवा 2च असतील ना मंत्र्याला पद. लयत लागत असेल वरच्याकडे तर 3 असतील. हो हो पण लय ते वरच्याच्या लय वटीतला पाहिजे. त्याला तितकी देते ना. कोणाला कशी देते अद्याप नाही. मग खालच्याला अशीच पद नुसती पत्रिका मांडायच्या कामी. पण ओरिजिनल खाचे खाते हे जवळच्या लोकांनाच असते. तर 222 खाते एकाच मंत्र्याकडे. हत्ती सगट रावणाच्या पोरानं 17 बाऱ्या बांधून आणला तो मंत्री. म्हणून त्याच्या पोराचं नाव पड होतं इंद्रजित. काय शक्ती असेल त्याच्याकडे. एवढा मोठा रावण आणि 127 फौज. फक्त 127 हत्ती एकच.
ठराविक घोडे पायदळ वगैरे तितक्यातच मुक्काम केला समुद्राच्या वाळवंटात. रावट्या ठोकल्या, शिबिर लावले, वाळू जमा केली, समुद्राची वडाच्या पानाचा चीक आणला, त्या वाळूत कालवला आणि त्या वाळूची एक लंका तयार केली. दुसरी लंका म्हणजे कशी, आपण जर घराचा नकाशा घेतला, इंजिनियर नकाशा देतो, मला वाटतं आर्किटेक्ट पूर्ण वरच्या चित्रासकट देतो. इंजिनियर मध्ये आणि आर्किटेक्ट मध्ये फरक असतो ना. सगळं ते बाहेरचे वेल्युएशन काय वगैरे कसं द्यावा, डिझाईन कशी द्यावा, कुठला कलर कुठं द्यावा, झाड कोणतं लावा, दारात गाडी उभी, तिकून एक बाई, तिला लेकरू. पण मग आर्किटेक्टला कळालं हे घर संन्याशाचं आहे. मग त्याला म्हणलं हे सगळं गाडी घोडी सगळं झालं, पण ही बाईन पोरग याच्यात संन्याशी राहणार आहे, तुम्ही ही बाई कशाला काढी इथं. मग त्यानं ते पहिलं जाळून टाकलं आणि दुसरं चित्र काढलं. आर्किटेक्ट जसं घराचं चित्र देतो तसं लंकेची प्रतिकृती तयार केली. प्रशांत गुरुजी आपल्याकडे गायवाडा करीत होते पहिल्यांदा, तशी प्रतिकृती केली. रावण पूजेला बसला होता आणि पूर्वेकडचा जो भाग होता का तयार केलेला वाळूचा, 2-4 टोपले वाळूची लंका तयार केली. त्यानं पूर्वेकडच्या भिंतीला असं बोट टोचलं, कुठं, समुद्रात, तर खऱ्या लंकेचं भिताड पडलं. पूर्वेकडचं खऱ्या लंकेचं भिताड पडलं. सुनील बोगल खऱ्या लंकेचं ते भिताड होतं 259 किलोमीटर किंवा 269 का 259, 69 किंवा 59, 10चा फरक पडायला फक्त दोन्हीपैकी एक. कारण पुन्हा नंतर कोणी म्हणून हे खोटं आहे म्हणून वाचल्याशिवाय सांगणार नाही, अद्याप नाही, बोलणारच नाही. एक तर 6 लोकांचं ऐकून सांगतो किंवा वाचून, वाचल्याशिवाय पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. हो, माऊली दादा भंगाऱ्या भुंगाऱ्याचं ऐकून कधीच कीर्तन करू नये माणसानं, त्याची नाव कधी चांगली असली तरी बुडून जात असते. हो, 269 किलोमीटरची एकीकडचं कंपाऊंड होतं. लंकेतल्या भिंतीला टचका दिल्याबरोबर ते पडतंय, थार दिशी खाली कोसळलं. रावण बसलेला होता, जाणू अपसव्य होतं, दर्भाच्या चटईवर बसलेला आहे. व्रतस्थ रावण आहे. अशा अवस्थेत रावण आज बसल्याच्या नंतर धार दिशी आवाज आल्यावर लक्षात आलं काय पडतंय. गुप्तचरांनी सांगितलं आपली पूर्वेकडची भिंत पडली. रावण म्हणला अरे मी पूजेत मग्न, बघा कशानं पडली, काय पडली, कशी पडली, लक्षात घ्या. गुप्तचरांनी सांगितलं वादळ सुटलेलं नाही, समुद्राच्या लाटा नाहीत,